मिनल माळी मडवी, न्यूज मराठी 24/7च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहूया गावाकडील काही महत्त्वाच्या बातम्या। राज्यभरासह पुणे आणि मुंबईसह अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। धाराशिव जिल्हा मात्र अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे। जिल्ह्यात पावसाने उशिरा हजेरी लावली आणि आतापर्यंत केवळ 135 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेले टँकर बंद करण्यात आलेत, मात्र अद्यापही 109 गावातील 189 विहिरींचं अधिग्रहण कायम आहे आणि त्याद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 10% पेरणी झाली होती। आता पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग आलाय, अशी माहिती धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली आहे। वर्ष असल्यामुळे पाऊस आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये उशिराने पडले। आतापर्यंत 135 mm पाऊस पडले आहे आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये याच्यापूर्वी मार्च आणि जून महिन्यामध्ये आपण टोटल 19 टँकर्स आपण पुरवलं होतो। पण आता टँकर आता आपण बंद केलेली आहे। बट विहीर अधिग्रहण 189 विहीर अधिग्रहण आज पण आहे आणि 109 गावामध्ये विहीर अधिग्रहण करून आपण पाणी पुरवत आहोत। दुसरीकडे अपुऱ्या पावसामुळे पेरणीवर देखील मोठा परिणाम झालेला आहे। जुलैच्या आता पहिल्या काही दिवसांपर्यंत किती पेरणीचं क्षेत्र झाले आणि काय संकट आहेत आता आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 135 mm पाऊस पडल्यानंतर आता लगभग 10% पेरणी झालेली आहे आणि आता पेरणीला गती मिळाली आहे आणि आपण सर्व कृषी विभागामार्फत सर्व शेतकरी बांधवांना एल निनोची वर्षी जे काही उपाययोजना करायची आहे, BBF तंत्रज्ञान वापर असो किंवा इंटरक्रॉपिंग असो, सोयाबीन आणि तूर याची इंटरक्रॉपिंग असो, असा एक कंटिन्जन्सी प्लॅन तयार करून त्यांना आपण शेअर केलेली आहे। त्या पद्धतीने सध्या शेतकरी बांधव पेरणी प्रक्रिया सुरू केलेली आहे। एकूण क्षेत्र किती खरीपासाठी आणि किती झाले? आपला धाराशिव जिल्ह्यामध्ये लागवड योग्य क्षेत्र आहे 6.5 लाख हेक्टर आहे आणि त्यापैकी आपण आपला या 6.5 लाख हेक्टर पैकी लगभग 80% पेरणी सोयाबीनची असतात। सो आता 10% प्रमाणे एक 50 ते 60 हजार पेरणी झाल्या असतील। नागपूर जिल्ह्यातील उमरेड मतदारसंघाचे आमदार संजय मेश्राम यांच्या विहीरगाव येथील हेरिटेज अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये चोरीची घटना घडली। चोरट्यानं फ्लॅटचं कुलूप तोडून 75,000 रुपयांची रोकड आणि धनादेश लंपास केलाय। पावसाळी अधिवेशनासाठी आमदार मेश्राम मुंबईत असल्याचा फायदा आरोपीनं घेतलाय, अशी माहिती समोर आली। चोरी केलेला धनादेश घेऊन आरोपी धनंजय गणवीर यानं धरमपेठ येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून 3 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला, मात्र मास्क लावून आलेल्या आरोपीच्या संशयास्पद हालचाली बँक कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्या। त्यांनी आरोपीला काही रक्कम नंतर देण्यात येईल असं सांगून वेळ मारून नेली। दरम्यान खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न झाल्याचा SMS मिळताच आमदार संजय मेश्राम यांनी तातडीनं पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी सापळा रचला। उर्वरित 50,000 रुपये घेण्यासाठी आरोपी पुन्हा बँकेत परतताच त्याला अटक करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विरोधात यापूर्वी चोरी आणि घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत एक आमदारांकडे चोरी झाली होती। नेमकी कोण आमदार होते, किती चोरी झाली होती, किती चोरी झाली, कोण आरोपी आहे, काय? पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीत पर्ल हेरिटेज सोसायटी विहीरगाव इथे एक आमदार उमरेड कॉन्स्टिट्युएन्सीचे संजय मेश्रामजी म्हणून त्यांच्या घरी चोरी झाला होता आज सकाळी 10 ते 11 वाजताच्या दरम्यान आणि तिथून कॉल आला होता पोलीस स्टेशन ठाणेदार ते लवकर तिथे पोहोचले होते, सिनियर इन्स्पेक्टर मिर्झापुरे, आणि तिथे असं समजून आला की घरफोडी झाला होता आणि घरातून एक बॅग मधून काही पैसे आणि चेकबुक वगैरे चोरांनी काढून घेतला होता आणि तिथे CCTV नसल्यामुळे, कॅमेरास नसल्यामुळे आमदारांच्या घरांकडे संशय कोण आहे त्याच्याबद्दल काही क्लूज लवकर मिळाला नव्हता। बट थोड्या वेळाने तो चोरांनी एक बँकाकडून चेक वापरून पैसे विड्रॉ केले होते। त्या क्लू मिळाले मुळे पोलीस स्टेशनच्या DV टीम लवकर विदिन व्हेरी शॉर्ट टाइम तिथे पोहोचून हा क्लूच्या आधारावर आरोपीला ताब्यात घेऊन त्यांचा रिकव्हरी सुरू केलेला आहे। सो इन टोटल 2 तासात आरोपीचा डिटेक्शन पण झाला पोलीस स्टेशनच्या DV टीम कडून अँड सिनियर इन्स्पेक्टरच्या क्विक रेस्पॉन्समुळे, आणि आमदार साहेबांचा समाधान पण झालेला आहे। आता रिकव्हरी पण 100% होऊ शकते याचा पूर्ण विश्वास आहे।
अँड आरोपी जे आहेत हा 2 तासात तो पैसे विड्रॉ करून दुसऱ्यांना दिले पण होते. तो पण डिटेक्ट झालेला आहे की कोण पैसे रिसीव्ह केला आणि त्याला पण पोलीस स्टेशनला बोलवलेलं आहे. तो सिव्हिलियन आहे. आणि जे आरोपी आहेत ते 2 माणूस आहे. एक आरोपी जो ताब्यात आहे आता त्याचं नाव तन्मय गणवीर आहे. तो रेकॉर्डवरती आरोपी आहे पोलीस स्टेशन हुडकेश्वरच्या आणि त्याच्यावर अजून घरफोडीचे गुन्हे आहे अगोदर आणि तो आता जस्ट कन्फेस केला की तो MDचा अडिक्ट पण आहे. याच्यामुळे तो इथे तिथे फिरून एरियाच्या रेकी करून जिथे जिथे लॉक्ड घर दिसतात आणि जिथे CCTV नसते तिथे तो घरफोडी करून पैसे घेण्याचे प्रयत्न करते. अँड असा पण विश्वास आहे की पोलीस स्टेशन हुडकेश्वरमध्ये जे हा एरियामध्ये म्हणजे पर्ल हेरिटेज सोसायटी आणि आरोपीच्या घरच्या लोकेशन बांबू वन सोसायटी तिथे आजूबाजूच्या एरियामध्ये जे काही अनडिटेक्टेड घरफोडी गुन्हे आहे हा आरोपीकडून डिटेक्ट आणि रिकव्हरी होण्याचे शक्यता आहे. आता आरोपीच्या लोकेशन आरोपीच्या घरच्या लोकेशन हे जे HVDचे लोकेशनचे आजूबाजूचेच आहे आणि तिथे असा बरेच यूथ ड्रग्सच्या शिकारी बनवून असे HVDच्या रेकॉर्ड मध्ये आलेले आहेत. सो इन डेप्थ आपण तिथे अवेअरनेस प्रोग्राम्स आणि अँटी ड्रग ड्राईव्स करणार आहे. त्यामुळे त्या लोकेशनच्या यूथला वाईट डायरेक्शन पासून करेक्ट डायरेक्शनमध्ये डायव्हर्ट करण्याचे प्रयत्न करते आणि पब्लिकला आव्हान देते की प्लीज तुमच्या घरात CCTV कॅमेरास लावा जेणेकरून असे आरोपी यांच्यावर डिटरन्स होईल आणि ते आपल्या घर लॉक दिसताना तिथे काही प्रयत्न करण्याचा जे उद्देश ठेवते त्यांचं निराकरण होते. म्हणजे आरोपी तुम्ही सांगितले त्याने पैसे विड्रॉ केले होते त्याला MDचा आहे. चेकनी पैसे त्याने किती काढले होते आणि कुठल्या MD पॅटर्नला देण्यात आले होते आणि साईन कोणाची होती त्या चेकवर? तो आरोपींनी जे बँकमध्ये दिलेले चेकबुक त्याच्यावर सिग्नेचर आमदार साहेबांचंच होता फ्रंट साईडला आणि बॅक साईडला तो सिग्नेचरच्या फोर्ज करण्याचा प्रयत्न केला आरोपींनी. बॅक साईडला त्यांनी त्याच्या हँडरायटिंगनी प्रयत्न केला आमदारच्या सिग्नेचर कॉपी करण्याचा आणि अमाऊंट चेकवर आरोपींनी स्वतः टाकला 3 लाख रुपयाचा. अँड जे अमाऊंट त्याने विड्रॉ केला त्यांचा गाडी जे गिरवीमध्ये होता तो रिलीज करण्याकरिता तो वापरला. MD साठी वापरला नव्हता. हे 2 तासात तो जिथे गिरवी ठेवला होता त्यांच्याकडे जाऊन त्याला पैसे दिले एक सिव्हिलियन माणसांकडे. सोशल मीडियावर गुन्हेगारीचं उदात्तीकरण, स्टंटबाजी, वाहतूक नियमांचं उल्लंघन आणि महिलांचा अवमान करणारे रील्स तयार करणाऱ्यांविरोधात जळगाव पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सायबर पेट्रोलिंगद्वारे अशा रील्सची तपासणी करून संबंधित व्यक्तींना पोलीस मुख्यालयात बोलवून समुपदेशन करण्यात आलं. या मोहिमेचा उद्देश तरुणांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करणं, सोशल मीडियाचा जबाबदारीनं वापर करण्याचा संदेश देणं आणि समाजविघातक आशयाला आळा घालणं हा असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. नियमभंग किंवा गुन्हेगारीचं समर्थन करणाऱ्या पोस्टमुळे चुकीचा संदेश समाजात जाऊ नये यासाठी अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचं सांगितलं जातंय. जळगाव जिल्हा पोलिसांतर्फे आज सायबर पेट्रोलिंगची एक विशेष कामगिरी करण्यात येत आहे. आपण आजकाल पाहतो की गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे अनेक सोशल मीडियावर रील्स संबंधित इसम प्रसारित करत असतात. त्याचप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे रील्स असतात. भर चौकामध्ये तलवारीने केक कापणारे रील्स असतात. या रील्समुळे समाजामध्ये एक नैराश्याचे वातावरण निर्माण होते आणि अनेक जुवेनाइल्स जे अल्पवयीन मुलं आहेत ते देखील यांचे कॉपी करून या प्रकारचे रील्स तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. आपण जवळजवळ 125 अशा प्रकारच्या रील्स करणाऱ्या लोकांना आज आपण जळगाव जिल्हा मुख्यालयामध्ये बोलवलेलं आहे. त्यांना आपण 168 BNSSच्या नोटीसेस देण्यात आलेल्या आहेत. ते कसे चुकीचं काम करत आहे आणि याचा दूरगामी परिणाम समाजावर कसा होत आहे याच्याबद्दल देखील त्यांना आम्ही मार्गदर्शन केलं आहे
आणि या प्रकारे कोणीही गुन्हेगारीचे उदात्तीकरण करू नये. वाहतुकीचे नियमन उल्लंघन करणाऱ्या रील्स आपण समाज माध्यमावर सोशल मीडियावर टाकू नये असे आवाहन देखील. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना शरद पवार हे भाजपची बी टीम असल्याचा आरोप केलाय. जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्या कथित भेटीवरून त्यांनी शरद पवार आणि भाजपमध्ये साटेलोटे असल्याचा दावा करत विविध राजकीय घडामोडींवर टीका केली आहे. एमपीएससी, टीईटी आणि यूपीएससी सह स्पर्धा परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची मागणी करत वाघमारे यांनी पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं म्हटलंय. मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पातील निकृष्ट कामावर प्रश्न उपस्थित करत संबंधित ठेकेदारांवर कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आहे. नक्कीच एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, टीईटी असेल, जेई असेल, नीट असेल, ह्या परीक्षा ऑफलाईनच झाल्या पाहिजे ना. कारण की विद्यार्थी डोळ्यात तेल घालून जागण्याचं काम करतात, अभ्यास करण्याचं काम करतात आणि त्यांचे पालक सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करत असतात. त्यांना शिकवण्यासाठी ते कुठेतरी आपले मुलं काहीतरी झाले पाहिजे म्हणून लाखोंचा खर्च, पोटाला चिमटा घेऊन आई वडील त्यांना खर्च करत असतात. आणि तुम्ही प्रत्येक वेळी काहीतरी नवीन नियम आणतान, प्रत्येक वेळी कुठेतरी नवीन आडकाठी आणतान, हे सातत्यानं विषय वेगळा होतो. आणि यामध्ये गोरगरिबांच्या मुलांना आडकाठी आणण्यासाठी कुठेतरी ऑनलाईनची भाषा राज्य सरकार, केंद्र सरकार जर बोलत असेल तर त्याचा आपण निषेध केला पाहिजे. नक्कीच आम्ही राज्यातील, देशातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत. कारण की या सगळ्या परीक्षा ऑफलाईन झाल्या पाहिजे. केंद्र सरकारला, राज्य सरकारला आमची कळकळीची विनंती, टीईटी असेल, जेडब्ल्यू असेल, नीट असेल, एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, ह्या परीक्षा पूर्ण ऑफलाईन म्हणजे ऑफलाईनच झाल्या पाहिजे. कारण की प्रत्येक मुलगा ऑफलाईन पद्धतीने अभ्यास करत असतो आणि ऑफलाईन अभ्यास करणाऱ्या मुलांना अचानक ऑनलाईन परीक्षा देणं जड जातं, त्याच्यातून त्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सगळ्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच झाल्या पाहिजे. मराठा आंदोलन मनोज जरांगे यांना गोळ्या घाला अशी रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे, काय वाटतं? खरं तर ही ऑडिओ क्लिप आणि कुठेतरी जरांगीला गोळ्या घालण्याची भाषाच ही हास्यास्पद आहे. जरांगीला रस्त्यावर जरी सोडून द्याला रात्रभर तर त्याला कुत्र सुद्धा चावणार नाही, पिसाळलेलं सुद्धा. कारण की ओरिजिनल जरांगेच पिसाळलेला आहे, त्याला कोण चावणार? ज्या जरांगीने राज्यात दहशत निर्माण केली, ज्या जरांगेच्या गुंडांच्या जरांगीगट टोळ्या आहेत, त्या गुंडांच्या टोळ्यांनी लोकांचे घरं जाळे, लोकांच्या गाड्या जाळ्या, लोकांच्या हॉटेल जाळ्या, दुकानं फोडले, जमिनी हडप केल्या, अशा गुंडांच्या आकाला कोण मारू शकतं? परंतु काय, आपली प्रसिद्धी कमी झाली, मीडिया संपली की कुठंतरी काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन काढायचं. आणि मला वाटतंय विलास गुले प्रकरणाला डायव्हर्ट करण्यासाठी नवीन काढलेला फॉर्म्युला आहे. आणि विशेषतः कुणाकडे ही धमकी आली त्या माणसाने त्या संबंधित कोण्या फोनवरून नंबर, कोण्या नंबरवरून आली तो नंबर देऊन त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी मीडिया ट्रायल करण्याची काही गरज नाही. त्यामुळे ही धमकी आणि ही जरांगीला मारण्याच्या गोष्टी ह्या सगळ्या खोट्या असतात. हे फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि संरक्षण वाढवून घेण्यासाठी सगळा स्टंट असू शकतो. सध्या राज्यभरात तसेच मुंबई या ठिकाणी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. काय वाटतं तुम्हाला? बीएमसी हे सगळे पूर्वनियोजन करण्यासाठी उन्हाळ्यात कमकुवत पडली. काय व्हायला लागलंय, राज्यामध्ये टक्केवारी खूप वाढलेली, भ्रष्टाचार खूप वाढलेला आहे. कॉन्ट्रॅक्टर्स लोक टक्केवारी देऊन कामं घेतात आणि त्याच्यात त्यांना पैसे मिळवण्यासाठी ते भ्रष्टाचार करतात आणि कामं सुद्धा निकृष्ट दर्जाचे होत असतात. आता मिसिंग लिंकचा विषय जर म्हटलं, मुंबई महानगरपालिकेतली कोंडी असेल, आता मिसिंग लिंक जर 2 महिन्यामध्ये मिसिंग लिंक मध्ये दरड कोसळून जर जाम होत असेल, त्याचा पिलर पडत असेल, तर त्या संबंधित कोण अधिकारी आहेत, त्या विभागाचे इंजिनियर्स कोण आहेत आणि कुठल्या कॉन्ट्रॅक्टर्सनी काम केलंय, त्या कॉन्ट्रॅक्टला काळ्या यादीत टाकलं पाहिजे. आणि जे इंजिनियर्स आहेत ह्या लोकांना सुद्धा कायमचं निलंबित केलं पाहिजे, कायमचं सेवेतून बडतर्फ करण्याचं गरज आहे. कारण की इंजिनियर्स लोक सुद्धा खूप पैसे खाण्याचं काम करतात, टक्केवारी घेण्याचं काम करतात आणि काम बोगस केलं तरी डोळे झाक करण्याचं काम करतात. त्यातूनच असे प्रकार घडत असतात. राहिला महानगरपालिकेच्या पाणी प्रश्नावर जाम, नाले जाम होण्याचा, तर महानगरपालिकेचं हे नेहमीच दुखणं आहे. सत्तेत कोणी आलं तरी काय, मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये पाण्यामुळे जाम होण्याचा प्रकार आपण अनेक वर्षापासून पाहत आलो. फक्त प्रत्येक जण विरोधी पार्टीत गेल्याच्या नंतर सत्तेतील लोकांना टीका करण्याचं काम करतात, ते अपयशी ठरले म्हणतात. आणि जे सत्तेत आले आता त्यांनी सुद्धा काम केलं पाहिजे. मागच्या लोकांना तुम्ही ट्रोल केले, आता तुम्ही सुद्धा.
महागाव तालुक्यातील माळवागद येथील रहिवासी काना चव्हाण यांनी लोकशाही दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करत आपला मुलगा गोपी चव्हाण याच्यावर अन्याय झाल्याचा आरोप केलाय। चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गोपी चव्हाण याला महागाव तालुक्यातील शाळेत प्रवेशासाठी नेलं असता त्याचं नाव 3 वर्षापूर्वीच वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील धावंडा येथील तपस्वी रामराव महाराज आश्रम प्राथमिक निवासी शाळेत दाखल असल्याचं समोर आलंय। आपण कुठलेही कागदपत्र न देता मुलाचा परत जिल्ह्यात प्रवेश कसा झाला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। लोकशाही दिनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत संबंधित मुख्याध्यापक आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून मुलाचं नाव तातडीनं कमी करावं आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मी राहणार माळवागद तालुका महागाव जिल्हा यवतमाळ इथून आलो आहे। माझा मुलगा स्वर्गवासी बाबासाहेब नाईक येथे विना ॲडमिशनचा शिकत आहे आणि ॲडमिशन होण्यासाठी तिथं अडचणी जात आहे, कारण धावंडा तालुका मानोरा जिल्हा यवतमाळ या शाळेत त्याची जिल्हा वाशिम येथे त्याची ॲडमिशन दाखवत आहेत। त्यांना मी वारंवार तक्रार देऊन 2-3 वर्षापूर्वी वारंवार तक्रार देऊनसुद्धा त्यांनी ते ऐकायला तयार नाही आहे। म्हणून कलेक्टर साहेबाकडे मी निवेदन सादर करण्याकरिता आलो आहे। माझी एवढीच विनंती आहे साहेबांना की त्यांनी संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई करून गुन्हे दाखल करून मला माझ्या पोराची ॲडमिशन किंवा भविष्याचा काही विषय उद्भवतो तो उद्भवला नाही पाहिजे अशी मी विनंती करतोय। पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 22 ठिकाणी दरडी कोसळल्यात, 4 जणांचा मृत्यू झालाय। या पार्श्वभूमीवर प्रशासनानं युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू केले। आतापर्यंत 4568 नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली। जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। लोहगड, विसापूर, तिकोना आणि लायन्स पॉइंट ही पर्यटन स्थळं देखील बंद ठेवण्यात आलेत। याबाबत माहिती देताना सुनेत्रा पवार यांनी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन केलंय। इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढत असल्यानं वारकऱ्यांनी देहू आणि आळंदी इथं गर्दी न करता पुण्याहून वारीत सहभागी व्हावं असंही त्यांनी सांगितलंय। संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन एनडीआरएफ आणि पीडीआरएफची पथकं सज्ज ठेवण्यात आलीत। वारकऱ्यांसाठी पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली असंही त्यांनी सांगितलंय। त्यांची सोय करण्यात आलेली आहे। ज्या त्या पालखी मार्गावरच्या ज्या शाळा असतील त्या सर्व शाळांमध्ये अशा वारकऱ्यांची सोय करण्यात आलेली आहे। काय, कारण त्यांचे मुक्काम पहिले तिकडे ठरलेले होते, तिकडे त्यांची जेवणाची व्यवस्था होती। आता इथे शाळेत ठेवल्यानंतर त्यांच्या जेवणाचं, खाण्याचं, पाण्याचं काय? अर्थात जेव्हा आपण त्यांची सोय तिथे थांबण्याची गरज होतं तिथे सगळ्याच प्रकारची सोय, पाण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची सोय, कोणाला काही झालं असेल तर औषध पाण्याची सुद्धा सोय तिथे करण्यात येणार आहे। महाज्योतीच्या 1 जुलैच्या शासन निर्णयाविरोधात नागपुरात ओबीसी समाजानं भीक दो आंदोलन तीव्र करत निषेध व्यक्त केलाय। महाज्योतीतील विद्यार्थी संख्येत मोठी कपात केल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी हा निर्णय तातडीनं मागे घेण्याची मागणी केली। या निर्णयामुळे ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधीवर परिणाम होणार असल्याचा दावा करण्यात आलाय। महाज्योतीतील जागा कपात रद्द करून विद्यार्थ्यांचं नुकसान टाळावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। सामाजिक न्याय आणि शिक्षणाच्या हक्कासाठी हा लढा सुरू राहील असा इशारा यावेळी देण्यात आलाय। राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा महासचिव आहे आणि ओबीसी जनमोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत आणि अखिल दिल्ली समाज महासंघाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। या सगळ्या संघटनांतर्फे या मुलांच्या रास्त मागणीला आम्ही समर्थन द्यायला इथे आलेलो आहे। म्हणजे सत्तेत येण्यासाठी हे सरकार आमच्या ओबीसी SC ST बांधवांसमोर मतदानाची भीक मागतं आणि आज त्याच SC ST OBC आणि खास करून आमच्या ओबीसीच्या तरुण पोरांवर, शिकल्या पोरांवर अक्षरशः इथे भीक मागण्याची वेळ आणलेली आहे। म्हणजे महाज्योती, त्याच्यानंतर सारथी, बार्टी आणि अमृत या ज्या काही 5-6 योजना आहेत या सगळ्यांना समानतेच्या नावाखाली आम्ही समान निधी देऊ आणि समान फिगरवरच आम्ही त्यांची शिक्षणाची सोय करू। हा जो GR आहे हा अतिशय घातक आहे, पोरांच्या भविष्याशी खेळणं आहेत। कारण ओबीसींची संख्या जास्त आहे, तो जर महाराष्ट्रामध्ये 52 ते 60% दरम्यान असेल तर त्या अनुषंगाने त्यांची संख्या आणि त्यांना निधी मिळायला पाहिजेत। समानतेचा अर्थ असा नाही होत की समजून चाललं की एखाद्या परिवारामध्ये 10 लोक आहेत तर त्यांनाही तुम्ही 1000 रुपये द्याल आणि एखाद्या परिवारामध्ये जर 2 लोक आहेत तर त्यांनाही तुम्ही 1000 रुपये द्याल। ते संख्येच्या प्रमाणात असले पाहिजेत आणि ते मानवतेचं तत्त्व हे सरकार करत नाही आहेत। आज आमच्या या पोरांना या व्हरायटी चौकामध्ये भीक मागण्याची
आणि सरकारला मदत करण्याची वेळ या सरकारने आणलेली आहे. येत्या काळामध्ये या सरकारला निश्चितच टीकेचं ढोबळ घ्यावं लागेल आणि आमच्यासमोर पुन्हा जेव्हा ते मताची मागणी करायला येतील तर त्यावेळेस आम्ही त्यांना त्यांचा रस्ता डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेना शिंदे गट नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टर आणि नर्सेसना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय. गर्भवती महिलेच्या उपचारादरम्यान NICU बेड उपलब्ध नसल्यानं अन्य रुग्णालयात हलवल्याचा सल्ला दिल्यानंतर हा वाद झाल्याचा दावा करण्यात आलाय. घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर, मी डॉक्टर सादिया पिंजारी, CMO शास्त्रीनगर हॉस्पिटल. मला अराऊंड 7:15 8:30च्या दरम्यान माझ्या डॉक्टरांचा कॉल आलेला की अशी एक पेशंट आहे, म्हणजे ती प्रियांका उडमले ते पहिल्या खेपेची आहे आणि तिच्या सोनोग्राफीमध्ये बाळाला मेंदूला रक्तस्राव होत नाही आणि बाळाच्या गळ्यात 2 नाळ आहेत. तर आपल्याला सीझर लागणार आणि बाळाला कदाचित NICU लागेल. तर आपण इन्क्वायरी केलेली आमच्या NICUमध्ये, तर ते नव्हतं आणि मग ते डिसिजन घेतलेलं की त्यांना पेशंटला फर्दर हायर सेंटरला पाठवायचं. मग तेव्हा जसं सांगितलं ते रिलेटिव्ज एकदम रागारागाने बोलू लागले असं तसं आणि तेवढ्यात मग आय थिंक कोणीतरी अजून सगळे आलेले, ते मला तेवढं नाही डिटेल माहिती आहे आत्तापर्यंत, पण ते लोकल होते, आय थिंक लोकल कॉर्पोरेटर होते. त्यांनी म्हणजे ऑन ड्युटी डॉक्टर आहेत, डॉक्टर वैभव, त्यांच्यावरती हात उचलला आहे, मारहाण केली असं मला व्हर्बली सांगितण्यात आलं आहे. आता आय एम व्हेरी अर्ली टू गिव्ह दॅट इन्फॉर्मेशन. पण त्यांच्याबरोबर ऑन ड्युटी गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर होत्या, त्यांचा डॉक्टर सृष्टी, त्यांचं पण तेच म्हणणं आहे की ते पण त्यांना पण थोडंसं हात वगैरे लागला आहे, धक्का दिला आहे. प्लस माझ्या 2 ऑन ड्युटी सिस्टर्स होत्या, एक इव्हनिंग करून ओव्हर देऊन घरी जात होती आणि एक नाईटवाली होती. त्या दोघींना पण धक्काबुक्की झाली आहे. प्लस त्या ऑन ड्युटी मावशी होत्या, ऑल फिमेल स्टाफ, त्यांना पण धक्का वगैरे लागला आहे त्याच्यातच. असं झालं. गुन्हा दाखल करताय? येस, वी आर गोइंग टू डू दॅट. त्याच्यासाठीच मी त्यांचं सगळं रायटिंगमध्ये आता घेतलं एक्सप्लेनेशन काय झालेलं आणि वी आर अबाउट टू डू दॅट. कंटिन्युअसली हा प्रकार होतोय, काय सांगा, ते डॉक्टर सुरक्षित नाही आहे? येस, त्याच्यासाठी आम्ही वरिष्ठांना रायटिंगमध्ये पण दिलं आहे की आम्हाला इथे सेक्युरिटी पाहिजे आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की माझे कोणीही डॉक्टर मेंटली दे आर नॉट फीलिंग सेफ. सो नाव वी आर डिमांडिंग फॉर दॅट की आम्हाला सेक्युरिटी पाहिजे. मुसळधार पावसामुळे तानसा नदीला आलेल्या पुरामुळे अकलोली, वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि उसगाव या परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. अनेक घरं आणि रस्ते पाण्याखाली गेल्यानं नागरिक अडकून पडले होते. या पार्श्वभूमीवर दक्ष नागरिक फाउंडेशनच्या आपत्ती व्यवस्थापन पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं परिसरातील वयोवृद्धांसह सुमारे 50 ते 60 नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुखरूप सुटका करून त्यांना सुरक्षित हलवलं. स्थानिक प्रशासनाला मदत करत नागरिकांना आवश्यक सहकार्यही करण्यात आलं. ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये दक्ष नागरिक फाउंडेशनचे आपत्ती व्यवस्थापन पथक आपत्तीच्या काळात सातत्यानं कार्यरत असतात. ऑपरेशन शोध 4 अंतर्गत यवतमाळ पोलिसांनी अवघ्या 15 दिवसात 60 अल्पवयीन मुलींचा शोध लावलाय. 6 आरोपींना ताब्यात घेतलंय. सायबर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली. मुली बेपत्ता किंवा अपहरणाची तक्रार दाखल होताच तातडीनं शोध मोहीम राबवून त्यांचा सुरक्षित शोध घेण्यावर भर देण्यात येणार आहे. यासोबतच ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती, समुपदेशन आणि प्रतिबंधात्मक उपक्रमही सातत्यानं राबवली जात आहेत. ऑपरेशन शोध 4 ची विशेष मोहीम पूर्ण झाली असली तरी बेपत्ता आणि अपहरणाच्या प्रत्येक प्रकरणात तातडीनं कारवाई करून मुलींना लवकरात लवकर शोधण्याचे प्रयत्न कायम सुरू राहतील, अशी माहिती पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली आहे. ऑपरेशन शोध 4 हे आम्हाला DG ऑफिसकडून राबवण्यात आलेलं आहे. त्या शोधच्या दरम्यान आम्ही जो मिसिंग मुली म्हणजे किडनॅपिंग झालेल्या मुली बोलतो आपण, 137(2) अनुसार गुन्हा दाखल झालेला जो मुलींना आपण 15 दिवसाच्या कालावधीमध्ये टोटल 60 मुलींना शोधण्यात आलेलं आहे. हे पूर्ण राज्यामध्ये एक रेकॉर्डसारखं आहे. याच्यासाठी आपला सायबरच्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या इन्चार्जेस आणि आयवस खूप मेहनत घेतलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही सायबर पोलीस स्टेशनला एक वार रूमसारखं तयार केलेलं आहे
जनरली आपल्याला ते आयओला तो लोकेशनसाठी ते गॅप असतात, म्हणजे सायबरने पाठवले, मेलवर केले, आम्ही हे केले ते केले म्हणून सांगतात. आपण पूर्ण पोलिसांच्या टीमला, सायबर पोलिसांना बोलवायच्या, बसायच्या, अभ्यास करायच्या, लोकेशन घ्यायच्या, त्यांना पुण्याला जिथे लोकेशन येईल तिकडे रवाना करायचं आहे. त्यामुळे आपण टोटल 6 मुलींना आणि आरोपींना शोधून आपण आणलेलं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपलं ऑपरेशन प्रस्थानमध्ये आपण मुलींना प्रशिक्षण पण देतो. म्हणजे मुली आणि वुमन सेक्युरिटीसाठी, सेफ्टीसाठी आम्ही पोलीस प्रशासन खूप सिरियसली घेण्यात आलेलं आहे. 100% आम्ही मुली मिसिंग झाल्यावर हे किडनॅपिंगचा गुन्हा दाखल झाला खूप सिरियसली घेऊन त्यांना लवकरात लवकर शोधून आणणार आहे. त्यासाठी पण आत्ता पण आपण हे ऑपरेशन शोध संपले तरी पण आम्ही कायम ठेवलेलं आहे. आम्ही सांगितलं की गुन्हा दाखल झाल्याबरोबर लवकरात लवकर मुलींना आणायच्या म्हणून आम्ही प्रयत्न करत आहे. मुली अल्पवयीनच्या आहे, 18 वर्षाच्या खालीच्या आहे. पण याच्यामध्ये किती शारीरिक संबंध झालेले आहे मी माहिती घेतली नाही, घेतो. म्हणजे आल्यानंतर त्यांचे स्टेटमेंट असतात जड्जीकडे, त्याच्यानंतर आपण हे लावतात आहे, त्याच्या माहिती घेऊन पुढे सांगतो मी. खंडाळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. गेल्या 24 तासात धरण परिसरात 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सध्या धरणात सुमारे 47.15% पाणीसाठा झालाय. पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्यानं वारणा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली. वारणा नदी पात्राबाहेर वाहू लागल्यानं नदीकाठच्या क्षेत्रात पाणी शिरण्यास सुरुवात झाली. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी पाणी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर धरण प्रशासनानं नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका केली आहे. बारामतीतील जलजीवन मिशन, स्मार्ट मीटर, वाढती गुन्हेगारी आणि कर्जमाफीवर प्रश्न उपस्थित करत ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप त्यांनी केलाय. या सर्व मुद्द्यांवर आठवडाभरात राज्य सरकारकडे जाब विचारणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत संबंधित ठेकेदारांवर कारवाई व्हावी असंही त्या म्हणाल्यात. राज्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राजकारण न करता जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीत कृष्णा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे यंदाचा पहिला दक्षिण द्वार सोहळा मंगळवारी पहाटे भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या धार्मिक योगानंतर पवित्र स्नान आणि श्रींच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली. कोल्हापूर, सांगली, सातारा तसंच शिरोळ आणि इचलकरंजी या परिसरातून भाविक नृसिंहवाडीत दाखल झाले. वाढत्या पाण्यामुळे मंदिर परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्यानं देवस्थान प्रशासनानं अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था केली आहे. श्रींची उत्सव मूर्ती परमपूज्य श्री नारायण स्वामी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आले. दत्त संप्रदायात कृष्णा नदीचं पाणी श्रींच्या चरणावरून दक्षिण द्वारातून प्रवाहित होण्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. यावर्षी बरेच दिवस प्रतीक्षित असलेला पहिला दक्षिणद्वार सोहळा आज पहाटे 3:30 वाजता या ठिकाणी झालेला आहे. बऱ्याच जणांनी स्नानाकरता लोक जे थांबलेले होते ते सगळे लोक या ठिकाणी आज स्नानाकरता आलेले आहेत. दत्तभक्त श्री गुरुदेव दत्त या गजरानं या ठिकाणी आज स्नान करतायत, या पर्वणीचा आनंद घेत आहेत. दत्तदेव संस्थांमार्फत देखील सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी गर्डर्स, दोऱ्या बांधलेल्या आहेत. त्याचप्रमाणे स्वयंसेवक या ठिकाणी ठेवलेले आहेत. स्वतंत्र एका नावेची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामध्ये इनर्स वगैरे ठेवलेले आहेत, लाईफ जॅकेट्स ठेवलेली आहेत आणि होता होईल तेवढी जास्तीत जास्त प्रयत्न सुरक्षेकरता जे करता येतील ते देवस्थानमार्फत या ठिकाणी केलेले आहेत. दत्तदेव संस्थांमार्फत या ठिकाणी असणारं दैनंदिन नित्याकरता लागणारं जे सामान आहे कट्ट्यावरचं ते देखील स्वयंसेवक असोत किंवा दत्तभक्त असोत त्या सर्वांच्या मदतीनं या ठिकाणी पाण्यामधून वर आणण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि अशा रीतीनं आज या वर्षातला पहिला दक्षिणद्वार सोहळा या ठिकाणी होतो आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. धाराशिव जिल्ह्यातील काजळा परिसरातील शेतकऱ्यांना कथित बोगस बियाणांचा मोठा फटका बसलाय. शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली मात्र बियाणं उगवलं नसल्यानं त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली. गावातील शेकडो एकरावरील सोयाबीनचं बियाणं उगवलं नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. ODF कंपनीच्या 228 या सोयाबीन वाणाची उगवण न झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. त्यामुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. नुकसान भरपाईसह खत, बियाणं आणि दुबार पेरणीचा संपूर्ण खर्च देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.